अरे आकाराला येते माती दगडात बसे मुहूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मुहूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। या 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 हो सुशीले, हे बघ माझी ही परवानगी आहे तुझ्या विवाहाला। अण्णा, मामनजी, मी कधी तुम्हाला सांगितलं की मी लग्न करते म्हणून? हा विचारही माझ्या मनाला कधी शिवला नाही। अगं मला विनायकराव म्हणाले आणि मला ते योग्यही वाटत। बाळूशी तुझा विवाह मला मान्य आहे। काय काहीतरीच काय सांगताय मामनजी? मी असं कसं करेन? का नाही करणार? का नाही करणार? अगं इतक्या जणांच्या आयुष्याचे प्रश्न तू मिटवलेस, कित्येक जणांचं घर तू पुन्हा वसवलं, तू तुझा संसार का नाही करणार? कारण लोकांना सल्ला देणं सोपं असतं। लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण। असंच झालंय सुशीलेच। हो ना, पार्वती काकूंना लग्नाचा सल्ला दिला, पण स्वतः मात्र तसे करत नाही। का तू घाबरतेस? नाही नाही, आज मी तुम्हा सर्वांना माझं सत्य सांगणार आहे। ज्याला तुम्ही लग्न असं म्हणता, ते माझ्यासाठी लग्न नव्हतंच मुळी। तो माझ्यासाठी होता एक भातुकलीचा खेळ। हसायचं, मुरडायचं आणि खूप मज्जा मज्जा करायची, म्हणजे लग्न असा माझा गैरसमज होता। मामनजींनी माझ्या लग्नाचं खोटं नाटक केलं। मी फसले त्याला।
खूप दुखावले गेले होते मी तेव्हा. लग्न या गोष्टीवरचा विश्वासच उडाला होता माझा. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मी धैर्याने तोंड देऊ लागले. पुन्हा कुणी फसवणार नाही याची काळजी घेऊ लागले. मी म्हणेन तसंच घडायला हवं असंच वागू लागले. आणि हळूहळू तसं झालं देखील. रायबा नीट झाला. मामांजींनाही जाणीव झाली. आणि मग मी माझा तो निर्णय घेतला. मामनजींच्या दुसऱ्या लग्नाचा. योग्यच होता तो निर्णय. लग्न केल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात सुख येतं. लग्न केल्यामुळेच ती सुखी होते असा माझा गैरसमज नव्हताच. पण पार्वती काकूंचं सुख संसारातच होतं ना. आणि म्हणूनच मी त्यांच्या विवाहाचा आग्रह धरला. पण झालं भलतंच. मी भांबावले, बिथरले, घाबरले. आणि माझे निर्णय चुकतायत की काय अशी भीती मला वाटू लागली. त्यानंतर जमेल तेवढी देशसेवा करण्याचा निर्णय मी घेतला. आणि त्यासाठी अण्णांची, सदाशिव काकांची आणि मामनजींची मदतही घेतली. आणि पुन्हा कधी विधवा विवाहाचा निर्णय मनातही येऊ दिला नाही. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर संसार हा माझ्यासाठी सुखाचा मापदंड नव्हताच मुळी. मला कधी माझं घर असावं, माझा सुखी संसार असावा असं वाटलंच नाही. आई, तुला आठवतं मी लहानपणी तुला म्हणायचे, आई मला क्रांतिकारक व्हायचंय. अण्णा ते खूप लोकांना बोलवतात आणि म्हणतात, पहा आपला भारत पारतंत्र्यात आहे. तुम्ही सर्वांनी मनाशी ठरवलं तर तुम्ही आम्ही मिळून आपला देश स्वतंत्र करू. क्रांतिकारक. हा, क्रांतिकारकांनो, आता क्रांतीची वेळ समीप आलेली आहे. मलाही त्यांच्यासारखं क्रांतिकारक व्हायचंय. आणि आजही मला तसंच वाटतं. मी माझ्या या आयुष्यात खूप सुखी आहे. लग्न करण्याची मला गरजच वाटत. आणि म्हणूनच मी कधी लग्न केलं नाही. सुशीले, अगं तुझं हे म्हणणं योग्य आहे, पण तू विधवा असून जर लग्न केलं नाही तर जो गैरसमज समाजात पसरलाय तो गैरसमज दूर करण्यासाठी तुला हे समाजकार्य म्हणून केलेच पाहिजे. म्हणजे हे बघ सुशीले,
तू हे लग्न करावं. विधवा पुनर्विवाह पाप नाही हे समाजाला कळेल. आणि कित्येक आया बहिणी विधवेचं आयुष्य जगतायत, त्यांनाही हिंमत नाही. म्हणून तू हे लग्न करावं. समाजासाठी मी हे करायला तयार आहे मामांजी. पण समाज म्हणजे काय? जिथे माझ्या घरच्यांनाच हे पटत नसेल, तिथे घरच्यांना दुखावून कुणी का कधी सुखी झालाय? सुशिले, बाळा, कधी एवढी मोठी झालीस का? आम्हाला कळलंच नाही. आम्ही तुझ्या सुखाचा विचार करायचा की तू आमचे हट्ट पुरवायचे. गंमतच आहे का सगळी? बाळा, आम्ही नाही समजू शकलो हो तुला, तुझ्या विचारांना. मी तर खूप कोत्या मनाने जगले. पण त्या दिवशी ती बाई आली होती आणि मला म्हणाले की सुशिलेमुळे मी वाचले. तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण काय केलंय? समाजासाठी काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे. आणि आज एक आई म्हणून मी तुला सांगतेय, सुशिले, तू लग्न कर. माझ्यासाठी काय? चांगलेच आहे. तू या घरातून जाशील आणि माझ्या डोक्यावरचा ताप जाईल. दादा, तू जर महिलांना हक्क देण्याच्या गोष्टी करत असशील तर वडिलोपार्जित जमीन जुमला ह्याच्यावर माझाही हक्क आहे हे विसरू नकोस. आणि ते तू मला देत असशील तर सुशिलेच्या लग्नाला मी परवानगी देईन. हे म्हणजे मुलीचं लग्न करायला आईनेच हुंडा घेतल्यासारखं झालं. काय आत्याबाई? बर, चल दिलं. तुला काय हवंय ते, जमीन जुमला त्यातलं जे काही हवंय ते. आता माझं तरी कोण आहे? का मामांजी? मी नाही, मी आहे ना, तुमची सून. हो गिरधरराव, अहो बाळूला तरी कोण आहे? अहो त्याला तुम्ही वडिलांसारखे आहात. त्याला तुम्ही जवळ करा आणि यांचा सुखी संसार तुमच्या आशीर्वादाने फुलू द्या. काय असा कसा फुलू देईन मी कोणाचा संसार? मी नाही होऊन देणार हे. बस बस झालं. काका सोडा, सोडा त्यांना. सोडा त्यांना.
सुशीलचा देव तू सुशीलचा देव. बस झालं. काका सोडा सोडा त्यांना. शांत व्हा. मला वाटलं नव्हतं असं कराल कधी. मी नाही जायचे आता. हे बघ, मला एक कळतं, मला जी भाषा कळते त्या भाषेतच बोलावे. मला प्रेमाची आणि आदराची भाषा कळत नाही. मला ही फटक्यांचीच भाषा कळणार. चाल चाल म्हटलं ना. दादा काय दादा बिदा काही नाही. चाल. तुम्ही शांत व्हा. थोडं शांत राहा. ती येईल तुमच्या बरोबर. शांत राहा. नाही काका, तुम्ही जर असेच वागणार असाल ना तर मी आत्याबाईंना मुळीच जाऊ द्यायचे नाही तुमच्यासोबत. तुम्ही त्यांना मानाने आणि प्रेमाने नेलं पाहिजे. प्रेमाला भाषा नसते, त्यांनाही उमगेल. वेळ द्या त्यांना. सगळं काही नीट होईल. सुशीला, सुशीला, मला मला माफ कर ग. तू सतत माझा चांगलाच विचार करत आलीस. मला सांभाळून घेत आलीस आणि मी मात्र नेहमी वाईट वागले. माफ कर मला. वा वा बाळू वा. अरे आजच तुमच्या दोघांचं लग्न लावूया. ह्या उपर चांगला मुहूर्त तो कोणता? चला. सुशीलचा देव तू सुशीलचा देव.
सुखाने संसार करा. सुखी व्हा. सुखी व्हा. अगं बाई, हा कोणता हार? मला दिसला नाही इतकी वर्ष. कावेरी, तो अन्नपूर्णेचा आहे आणि आता तो सुशिलेसाठी आहे. मला दाखवला नाहीस तो. तू आता त्यांना आशीर्वाद दे. बरं बरं, काय आशीर्वाद देऊ? सुखी राहा. अहो कुठे होता तुम्ही? नाक्यावर गेलो होतो, म्हटले काही गोडधोड आणावे. आता ते कशाला? नाही म्हणजे लक्ष्मीबाईंनी केले ना. पण पाहू काय आणले ते, पहिले मी टाकून पाहते. आणतोय कसला, तिथे गेल्यावर कळलं. गावात कोणी अधिकारी आलाय म्हणे. सुशिले, या अधिकाऱ्याला गावात येऊच द्यायचं नाही. गावात शिरण्याआधीच त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा. चल. अहो जावई बापू, आत्ता लग्न झालंय तुमचं आणि पुन्हा यात. आई, आम्ही बाळू आणि सुशिल्यानंतर आधी क्रांतिकारक आहोत. वंदे अरे अकहराला येते माती दगडात वसे मूर्ती. हे अकहराला येते माती दगडात वसे मूर्ती. हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. देव तुझा देव माझा रूपे किती राधे, नावे किती. तू आहेस ना माझ्यासोबत? हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो. मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव. तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव. तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव. तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव. तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव.